राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्राजक्ता आणि भाग्या समोरासमोर उभ्या असतात. भाग्या प्राजक्ताला म्हणत असते की खरंच तू तेवढ्याच गोष्टीमुळे आहेस ना चिंतित, बाकी काही झालेलं नाही आहे ना, काही घडलेलं नाही आहे ना, असंही आता ती उलटसुलट तपास करून विचारत असते. पण आता भाग्याला प्राजक्ता काहीच गोष्टी ना खऱ्या सांगत नाही. ती म्हणत असते की नाही, मी त्याचमुळे टेन्शनमध्ये आहे असंही आता खोटं खोटं ती सांगू लागते. आता जेव्हा हे सगळं ती खोटं बोलते तरीसुद्धा आता प्राजक्ताला शांत बसावंसंच वाटत असतं, कारण तिला भाग्याचा स्वभाव माहिती होता. तेच आता भाग्याने प्राजक्ताला सांगितलेलं असतं की तोपर्यंत तू आपली स्कूटी काढ, तोपर्यंत मी ना ह्याच्याशी बोलून घेते. मग आता जेव्हा ना ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा ती आरवला जाऊन थँक्यू असं म्हणते. आरव म्हणतो की चक्क तुम्ही मला थँक्यू म्हणताय. आरवला ती म्हणत असते मग काय झालं, बोल ना, काय आहे ना, मी तुला त्या दिवशी माकड म्हटलं होतं आणि ते सुद्धा असं तसा माकड नाही, मध्येच तडमडणारा माकड. पण ना तुला आता सांगू का, त्यासाठी ना खरंच सॉरी. म्हणजे ना मला असं वाटलं होतं की खरंच तू माकड आहेस, पण ना खरंच तू खूप चांगला आहेस. म्हणजे या सगळ्यामध्ये ना खरं तर मदत हवी होती आपल्या प्राजक्ताला माझी गरज होती आणि प्राजक्ताला बरोबर तू माझ्याकडे आणून सोडलंस. त्यामुळे प्राजक्ता आता माझ्याबरोबर व्यवस्थित आहे. नाही तर अशा सगळ्या परिस्थितीत ना काय करायचं ना हे कधी सुचत नसतं. पण तू प्रत्येक वेळेला माझ्या मदतीला ना परफेक्ट धावून येत असतोस, असं देखील आता भाग्याने आरवला सांगितलेलं असतं आणि ती आता आरवचे आभार मानत असते. आता आरव म्हणत असतो की मला कळतं ना कधी कोणाला कुठे कशी गरज असते ते. म्हणजेच ना मी तुम्हा दोघी बहिणींना चांगलं ओळखून आहे. मला बरोबर कळलं होतं की आता प्राजक्ताला जेव्हा ह्या सगळ्या अडचणीमध्ये ना जर तुझ्याकडे आणलं तर नक्कीच तुम्ही दोघीही बहिणी एकत्र आल्या की सगळं काही ठीक होणार. या गोष्टी मला माहिती होत्या, म्हणून स्पेशली मी तिला तुझ्याकडे आणलं, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे आता परफेक्ट असं ओळखायला लागलेली असते. इकडे असणारी भाग्या ही आरवला ती थँक्यू बोलत असते. ती म्हणत असते की तू आम्हा बहिणींना आता व्यवस्थित ओळखायला लागलेलं आहेस, त्यामुळे खरंच थँक्यू. आणि त्यानंतर मात्र आता तिकडनं जात असते तेव्हाच तिच्या लक्षात येतं की आपण एकदा ना याच्याशी बोलून घ्यावं. म्हणूनच मग आता ती पुन्हा एकदा बॅक साईडला येते आणि म्हणत असते की आज ना मला कोणीतरी ना असं बुके पाठवला ना, काही कळलं नाही. तुला काही माहिती आहे का? तेव्हाच ना इकडे मुद्दामून भाग्याने हा प्रश्न आरवला विचारलेला असतो, कारण तिला असा डाऊट येत असतो की आरवनेच हा बुके पाठवला आहे असं. म्हणूनच मग आता ती त्याला विचारत असते. मग तेव्हाच तो तिला म्हणत असतो की तुला बुके पाठवलाय आणि मला माहीत नाही. खरंच गं, मला कसं माहिती असेल तुला कोणी बुके पाठवला आहे ते, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा प्राजक्ता म्हणते की ते काय आहे ना, मला अचानक बुके आला ना तेव्हा मला प्रश्न पडला की हा कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने दिला असेल. ते दुसरीकडे ना आता सुलक्षणा प्रचंड संतापलेली असते. ती आता अंबिकाला म्हणत असते की आपल्या आलोकला त्या प्राजक्ताने नकार दिला. आपला आलोक इतका वाईट आहे का की प्राजक्तासुद्धा आपल्या आलोकला नकार देऊन निघून गेली, असंही आता सुलक्षणा अंबिका आणि सगुण्याला विचारते. खरं तर ना या अशा माणसांना ना स्वतःचा स्वाभिमानच जास्त महत्त्वाचा वाटतो. पण स्वाभिमान घेऊन काय करायचं आहे, जर आपल्याकडे पैसेच नसतील तर. पैसे आता तिच्यासाठी सगळं काही होतं. तिला खरं तर 20 लाखांची मदत केलेली होती, पण तेच 20 लाख जे आहेत तिने आता अक्षरशः लाथाडले आणि ती निघून गेली. या सगळ्यामध्ये जर चूक असेल ना तर तिची असेल, कारण तिने ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारल्या नाहीत आणि ती सरळ निघून गेली. पण आता या सुलक्षणाला हरणं हे ऐकायची सवय नाही, कारण ही सुलक्षणा नेहमीच जिंकत असते आणि मग ती जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असते.
असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता सुलक्षणा असं सगळं काही म्हणते तेव्हा मग आता अंबिका म्हणते की पण आपण तिच्यावर आता अशी जबरदस्ती पण करू शकत नाही ना की तू हे लग्न करच म्हणून. मग आता काय करायचं, आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का, असंही आता अंबिका इकडे असणाऱ्या सुलक्षणाला विचारत असते. सुलक्षणा म्हणत असते की जबरदस्ती तर करायचीच नाही, पण अशी वेळ आणायची ना की ती स्वतःहून आपल्याकडे मदत मागायला येईल. आपल्याला ती स्वतःहून सांगेल की तुम्ही प्लीज मला ह्या सगळ्यामध्ये मदत करा म्हणून. हे आता गोष्टी सगळ्या काही सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र अंबिका आणि सगुणा आता सुलक्षणाकडे पाहत असतात. त्यांनासुद्धा हाच विचार येत असतो की कधी एकदा हे सगळं ऐकायला भेटते, म्हणजेच ना नेमकं काय करणार असेल सुलक्षणा, असे विचार मनामध्ये येत असतात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की खरं तर ना आता सगळ्यात जास्त जी आहे ती भाग्या आरवला ओळखू लागलेली असते आणि म्हणूनच मग ती आता बोलत असते की वाटलं की असंच ना बुके कोणी कसं काय आणून देईल, आणि तुला सांगू का बुके आणून थेट ना इथेच दिला. मग मी विचार केला की कोणी दिला असेल पण मला समजतच नव्हतं. मग आता तेव्हा आरव म्हणतो मी नाही हा बुके दिला. तेव्हाच आरवला ती म्हणत असते मी कुठे म्हटलं की तू बुके दिलास म्हणून, मी तुझं नावही घेतलं नाही, असंही आता थेट ती आरवला बोलत असते. त्यामुळे आरव अजूनच बाज कळतो. आरव म्हणतो की अगं मी तेच बोलतोय, मी कसा काय तुला देईन, मला कुठे काय माहिती आहे. मग तेव्हाच ना भाग्या मुद्दामून आरवला सांगत असते खरं तर ना समोरच्या माणसाला माहीत नाही ना मला बुके देताना की मला कोणती फुलं आवडतात ती. मग आता नेमकी तुला कोणती फुलं आवडतात यासाठीच ना आरव आसुसलेला असतो. मग आरवला ती सांगत असते की मला ना लिलीची फुलं खूप जास्त आवडतात. लिली म्हणजेच माझ्या आयुष्यात असणारी प्राजू आणि लिलीचं महत्त्व ना माझ्या आयुष्यात सारखंच आहे. लिलीची फुलं मला खूप जास्त आवडतात कारण ती फ्रेश असतात, टवटवीत असतात आणि माझ्या प्राजूप्रमाणेच असतात. मग आता लिलीची फुलं ही आवडतात हिला, हे आता बरोबर आरवने लक्षात ठेवलेली होती ही गोष्ट. त्यामुळे आरव जो आहे ना तो आता या सगळ्या काही गोष्टींमध्ये हरवून गेलेला होता. मग मुद्दामून भाग्यासुद्धा त्याला जाताना सांगत असते की लक्षात ठेवा पुढच्या वेळेला मला लिलीची फुलं आवडतात ते. मग आता आरव म्हणत असतो की हो हो नक्की नक्की, पण आता या सगळ्या गोष्टी ही मुद्दामून बोलत असते हे सुद्धा आरवला कळत असतं आणि भाग्यालाही माहिती असतं की आपल्याला बुके देणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो फक्त आरवच आहे. इकडे आता आरव आणि त्याचसोबत भाग्या एवढं छान हसून खेळून बोलतायत ना हे लांबून ना प्राजूने पाहिलेलं असतं. त्यामुळे प्राजूला या दोघांमध्येही जे काही बॉन्ड तयार झालेलं असतं ना ते आवडलेलं असतं आणि त्यामुळेच ना ती आता त्या दोघांकडे बघत असते. त्या दोघांकडे बघितल्यानंतर तिला आता एक वेगळंच वाइब्स येत असतं. म्हणजेच ती आता विचार करते की खरंच ना या दोघांची जोडी किती कमालीची दिसते. पण आरवसुद्धा आता भाग्याला खरंच मिस करत असतो, त्याला ती आवडायला लागलेली असते. त्यानंतर ती आता त्याला बाय वगैरे बोलते आणि जायला निघते. जेव्हा आता ती तिकडनं बाहेर पडते ना तेव्हा मात्र जाताना इकडे आरवला बायसुद्धा बोलत असते. ती त्याला बाय बाय वगैरे करते आणि तिकडनं बाहेर पडते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सुलक्षणा जी आहे ती समोर येऊन उभी राहते आणि ती आता सगुणाला म्हणत असते की तुला काय वाटतं, आपला जो आरव आहे तो बरोबर नाही आहे का, तो चुकीचा आहे का, आपला आरव चांगला नाही आहे का सांग ना. त्यावर सगुणा म्हणत असते की नाही, आपला आरव खरंच खूप चांगला आहे. आपला आरव आहे ना या सगळ्यासाठी परफेक्ट आहे. म्हणजेच आपला आरव चिडचिड करतो पण खरंच ना तो तसा नाही आहे, कारण त्याच्यामध्ये चांगुलपणासुद्धा आहे आणि त्याचा चांगुलपणा का बरं कोणाला दिसत नाही असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सुलक्षणा म्हणत असते की मला कधीही काही झालं ना तरीसुद्धा ना हरण्याची सवय नाही आहे, हरायला मला आवडत नाही, असंही आता तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता मी काही झालं तरी मला ज्या पद्धतीने ज्या काही गोष्टी करता येतील ना
त्या करणार आहेच असंही आता ती बोलत असते. आणि तिने सांगितलेलं असतं की सगुणाला की माझं एक महत्त्वाचं काम करायचं. ही आत्ताच मामांचं ऑपरेशन झालेलं आहे. मामांचं सध्याच आता ऑपरेशन झालेलं असताना ना मामांना गोळ्या लागतील, पण मामाला त्यांच्या गोळ्या ज्या आहेत ना त्या मिळू द्यायच्या नाहीत. काही झालं तरीसुद्धा मामांना ही शिक्षा द्यायची असंही आता बोललं जात. सोबतच घरातलं पाणीसुद्धा बंद केलेलं असतं. या सगळ्या गोष्टी बंद झाल्यामुळे ना खरंच ना आता काय करावं हे सुचत नसतं. इकडे मामा जे आहेत त्यांना आता गोळी हवी असते, पण आता त्यांच्याकडे गोळी नसल्यामुळे ना आता त्यांना बरंच वाटत नसतं, त्यांना त्रास होत असतो. मग आता त्यांची गोळी शोधली जाते, पण गोळी कुठेच नसते. त्यातच ना कौस्तुभला गोळ्या आणायला पाठवलेलं असतं, पण कौस्तुभ काही अजूनही आलेला नसतो. मग आता बाबांना ठसका लागलेला असतो, म्हणून पाणी द्यायला चारू किचनमध्ये जाते. ते किचनमधलं पाणीही गेलेलं असतं, म्हणून चारू आता ओरडून ओरडून विचारत असते आजीला की काय गं आई, पाणी गेलंय, पाणी असं अचानक कधी पण जातं का? तेव्हा आजी म्हणत असते की नाही गं, पाणी असं नाही जात. मग आज पाणी गेलं तरी कसं, हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग आता काय झालं असेल हाही विचार ना मनामध्ये आता आलेला होता. आजी म्हणत असते की असं कधीच होत नाही, पण आज कसं काय झालं हाही विचार आता केला जात असतो. मग तेव्हाच ना आता टेन्शन आलेलं असतं आणि कळत नसतं की हे करावं. आणि तेव्हाच ना आजूबाजूच्या ज्या बायका आहेत ना त्या मात्र आता कुजबुजत असतात आणि त्या म्हणत असतात की हे सगळं ना ह्यांच्याकडे झालेल्या पाहुण्यांमुळे झालंय. आज अचानकच पाणी गेलं. हो हो, या ना तुम्ही आता या बोलायला, तुमचीच कमी होती असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेवढ्यातच ना आता तिथे तृप्तीसुद्धा आतमधून आलेली असते. आणि तृप्तीही म्हणत असते की पाणी तर गेलेलं आहे, पाणी कसं काय गेलं अचानक, पाणी तर बिलकुलच नाही आहे असंही बोलून तिने आता कांगावा करायला सुरुवात केलेली असते. तेव्हाच ना ती म्हणते की तुमच्या लोकांची सगळी कामं झाली, पण माझं काय, माझं तर आता सगळंच काम बाकी आहे, हेही आता ती बोलून दाखवत असते. तेव्हाच ना तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, पण आता कौस्तुभला ना औषधंसुद्धा मिळालेली नसतात. त्यामुळे कौस्तुभ आता थोडा ना टेन्शनमध्ये असतो. त्याला कळत नसतं की आता काय करावं ते, म्हणूनच तो आता इकडे तिकडे बघत असतो. आणि मग तो विचार करतो की औषधं तर काही भेटली नाही. मग तेव्हाच मामांना त्रास होत असतो. मामांना तर काही सुचत नसतं. त्यात तृप्तीचं आपलं सुरू असतं का तर तिला आंघोळ भेटली नाही आहे, त्यामुळे तिला आता इथे राहायचं नसतं. ती म्हणते की मी माझ्या आईकडे निघून जाते. कौस्तुभ चल, मी पटकन आहे ना आपली बॅग भरते, आपण निघूया. कौस्तुभ आता तिच्यावर ओरडतो की घरातली परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललंय असं बोलून तो आता तिच्यावर आवाज करू लागतो. तेच मामांना त्रास होत असतो. मामांना हे सगळं सहन होत नसतं. मामांना त्रास झाल्यामुळे आता मामा जे आहेत ना ते मात्र आता काय करावं या द्विधा मनस्थितीत असतात. त्यांना आता श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो. नुकतंच ऑपरेशन झालेलं असतं आणि गोळ्या त्यांनी कमी आणलेल्या असतात. आणि त्यातच आता या सुलक्षणाने सगळ्या गोळ्या त्यांच्या बंद करून टाकलेल्या असतात. कोणत्याच मेडिकलमध्ये औषध भेटत नसतं. तेच प्राजक्ता आणि भाग्या येतात आणि तेव्हा ही सगळी परिस्थिती पाहतात. तेव्हा आता मामी बोलत असते की गोळ्या संपल्या आहेत आणि त्यामुळेच ना बाबांना त्रास होतोय. मग प्राजक्ता आणि भाग्या गोळ्या आणायला पाहिजेत पटकन असं बोलूनच ना ते आता बाहेर जायचं बघत असतात. तेच इकडे तृप्ती जी आहे तिला आता आजी सांगत असते की बाहेर पाणी आहे, जा पटकन कौस्तुभ बरोबर ना ते पाणी भरून घे. इकडे आता बाबांना प्यायलाही पाणी नसतं. मग तेव्हाच ना प्राजक्ता आणि भाग्या बोलतात की आम्ही औषधांचं काय ते बघतो, प्यायच्या पाण्याचं जरा बघणारे दादा, लवकर बाबांना थोडं पाणी तरी दे, तोपर्यंत आम्ही गोळ्या भेटतायत का ते बघतो असंही आता बोललं जात असतं. मग आता त्या दोघीही जणी मामांना थोडंसं सावरतात आणि पटकनी गोळ्या आणण्यासाठी म्हणून का होईना बाहेर पडतात. कारण आता मामांना गोळ्या वेळेवर दिल्या नाही तर त्याचा त्रास होऊ शकतो हे बरोबर दोघींना माहिती होतं. म्हणून दोघीही जणी पटकन कोणताही विलंब न करता बाहेर पडलेल्या होत्या. सगळ्या मेडिकल स्टोर्सला आता त्या एकट्या फिरत होत्या आणि गोळ्या आहेत का असं विचारत होत्या, पण कुठेच ना गोळ्या काही भेटत नव्हत्या. सगळ्या मेडिकल
स्टोअरमध्ये नाही नाही असं ऐकूनच ना आता कळत नसतं की काय करावं. कुठेच आता गोळ्या भेटत नाही आहेत. मग आता आपण काय करूया हा प्रश्न पडलेला असतो. सगळीकडे आता शोधलं जात असतं, पण आता मेडिकल स्टोअरमध्ये सरळ सांगितलं जातं की आपल्याकडे हा माल नाही आहे, माल संपला आहे असं देखील आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्राजक्ता आणि भाग्याला तर टेन्शन येतं. आता मामाला गोळ्या द्यायच्या तरी कशा? आता कुठेच गोळ्या नाही आहेत म्हटल्यानंतर आता त्या दोघीही जणी म्हणत असतात त्या मेडिकलवाल्याला की नक्की काय आहे, गोळ्या का नाही आहेत त्याचं कारण तरी सांगा. पण आता ना त्या कंपनीने त्या गोळ्या अचानक बंद केल्या आहेत, म्हणूनच त्या गोळ्या अवेलेबल नाही आहेत असंही आता तो दुकानदार सांगू लागतो. त्यामुळे आता तर टेन्शनच येतं. कौस्तुभने सुद्धा आता भाग्याला मेसेज केलेला असतो की मीही गोळ्या शोधायला बाहेर आलेलो आहे. मग आता दोघीही जणी सगळीकडे जाऊन शोधाशोध करत असतात. तेच भाग्याला मामीचाही कॉल आलेला असतो आणि मामी आता फोन करून विचारत असते की काय झालं, गोळ्यांचा काही तपास म्हणजे लागला का, गोळ्या भेटल्या आहेत का? नाही ना, गोळ्या अजूनही भेटल्या नाही आहेत हेही आता म्हटलं जात असतं. मग गोळ्या भेटल्या नाही ना, म्हणूनच मग आता मामीलाही टेन्शन येतं. पण भाग्या मामीला फोनवर सांगते की तू काळजी करू नको, आम्ही गोळ्या घेऊनच येतो. तेच दुसरीकडे आता प्राजूच्या लक्षात येतं जे मामांचे मित्र येत होते आणि मामांकडेच उपचार घेत होते, जे मिराजदार काका, त्यांचंही ऑपरेशन ना आता लेटेस्टमध्येच झालं होतं. जेव्हा मामांना ॲडमिट केलं होतं ना, तेव्हा ते सुद्धा तिथेच दिसले होते. मग मामांना जो त्रास आहे तोच त्रास त्यांनाही आहे ना, मग त्यांनासुद्धा सेम गोळ्या डॉक्टरांनी दिल्या असतील, त्यांच्याकडे असतील ना, तर आपण त्या गोळ्या त्यांच्याकडनं मागू शकतो. मिराजदार काकांकडे जाऊन बघायचं का, असाही आता प्राजक्ता सल्ला देते भाग्याला. भाग्या बोलत असते की तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, आपण ना मिराजदार काकांकडे जाऊया आणि विचारूया. मग आता दोघीही लगेच ना मिराजदार काकांकडे जायला निघतात. भाग्याला तर प्राजक्ताची कल्पना आवडलेलीच असते, कारण सगळीकडे औषधं शोधलेली असतात पण कुठेही औषधं भेटलेली नसतात. आणि असं कसं अचानक औषधं बंद होऊ शकतात? म्हणजे एखाद्याला जर या सगळ्याचा त्रास असेल, मग त्यावेळेला त्या माणसाने काय करावं, मरावं का? मग आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून दोघंही जण मिराजदार काकांकडे गेलेले असतात आणि औषध मिळवतात. औषध हे सेम असतं. मग मिराजदार काकांना भाग्या विचारत असते की किती पैसे झाले सांगा, आम्ही देतो तुमचे पैसे. पण मिराजदार काका सांगत असतात की नको नको, पैसे नको, आजपर्यंत वैद्यबुवाने माझ्यावर जे उपचार केले आहेत मोफत, ते तर आहेतच की, तेव्हा माझ्याकडनं त्यांनी एकही रुपया घेतला नाही आहे. मग आता मी तरी त्यांच्याकडनं कसे काय पैसे घेऊ, सॉरी, असंही बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे मिराजदार काकांनी सांगितलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ह्या गोळ्या त्यांना द्या, मग आता त्यांनाही बरं वाटेल हेही म्हटलेलं असतं. मग आता थँक्यू वगैरे प्राजक्ता बोलतात आणि लगेचच ना आता ते तिकडनं निघून जातात. मग आता या सगळ्या काही गोष्टी ते बोलतात, तोपर्यंत कौस्तुभने इथे पाणी आणलेलं असतं. कौस्तुभ पाणी वगैरे देतो. कौस्तुभने जसं आता पाणी वगैरे दिलेलं असतं ना, तसं मात्र आता कुठेतरी जाऊन ना बरं वाटत असतं, कारण खूपच जास्त असा उशीर झालेला होता. त्यातच तृप्ती ना आता बॅग वगैरे घेऊन निघत असते. जशी तृप्ती आता बॅग घेऊन निघते ना, तसं आता तिला आता थांबवलं जातं आणि तुझं तोंड बंद कर असं बोलून तिला आता शांत केलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने होत असतात. तेवढ्यातच ना या दोघीही जणी ज्या आहेत त्या पटकन जाऊन ना औषधं घेऊन आलेल्या असतात. आणि जेव्हा दोघींनी औषधं आणलेली असतात ना, तेव्हा ती औषधं येऊन ना मामांना दिली जातात. तेव्हा कुठे जाऊन मामांना बरं वाटतं. पण इथे कौस्तुभ बोलतो की औषधं तर कुठेच भेटत नव्हती, मग तुम्हाला ही औषधं भेटली तरी कुठे? तेव्हाच ना ती सांगतात की खरं तरी औषधं कुठेच भेटत नव्हती, पण आपल्या मामांची पुण्याई आणि आपल्या प्राजूचं डोकं. मग आता नेमकं काय झालं हेही विचारलं जात असतं. तेव्हाच ना मग आता सांगितलं जातं की ते काय आहे ना, की आपल्यालासुद्धा असंच वाटत होतं ना की कसं होईल काय होईल, पण परफेक्ट असं जुळून आलं. आम्ही टेन्शनमध्येच होतो की काय होईल ते, पण बघा आपल्याला जे हवं होतं ते फायनली परफेक्ट झालेलं आहे असंही आता बोललं जात असतं. म्हणजेच ना मिराजदार काका आठवले आणि मिराजदार काका आठवल्यामुळेच ना
आपलं काम झालं. मिरासदार काका जर आता नसले असते तर काय केलं असतं ना, खरंच ना विचारही करू शकत नाही. कारण आपल्याला गोळ्यांची गरज होती आणि मिरासदार काकांनी ऐन वेळेला गोळ्या दिल्या, असंही आता इकडे असणारी ही जी भाग्य आहे ती बोलते. दुसरीकडे आता मामी रडत असते. प्राजक्ता मामीला समजावते. मामी प्राजक्ताला सांगते की आपल्याला काही झालं तरी आपलं घर हवं आहे. मग तेव्हाच ना मामी प्राजक्ताला मिठी मारते. तर दुसरीकडे आता तिला गोळ्या मिळायला नको होत्या, मिळाल्याच कशा गोळ्या, असंही आता सुलक्षणा सगुणाला ओरडून बोलत असते. तेवढ्यातच प्राजक्ता आता सुलक्षणाला भेटायला आलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.